ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. कालच्या आपल्या मुलाखतीनंतर आणि एका प्रेझेंटेशननंतर काही प्रश्न आले होते. त्या प्रश्नांना उत्तर देऊन ठेवतो आणि अजून काही जर प्रश्न असले तर मी फोन नंबर दिला होता, त्या फोन नंबरवरती मला परत कॉन्टॅक्ट करता येईल. ग्रामायणकडनं आपण काही जे मेंटर्स आहेत त्या मेंटरचा आपण उपयोग करू, जेवढी शक्य होईल तेवढी मदतही करता येईल त्यांना. पहिला मला एक प्रश्न विचारला गेला होता की अगरबत्ती या उद्योगामध्ये सबसिडी मिळेल का. तर सबसिडी मिळते. सबसिडी ॲक्च्युली कॅपिटल इन्सेंटिव्ह असतं, ते कॅपिटल म्हणजे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हमध्ये जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्याच्यावरती 120% सबसिडी मिळते. परंतु जर टायनी सेक्टरमध्ये म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये जर तुम्ही उद्योग सुरू केला तर त्याला मिळणारी सबसिडी पण कमी राहील. तुम्ही जर काही ऑटोमॅटिक मशीन लावली अगरबत्ती बनवायची तर त्याची सबसिडी वाढेल आहे. त्यामुळे सबसिडी ही अतिशय छोट्या उद्योगांना कमी प्रमाणात मिळते, पण त्यांना त्याचं सीड कॅपिटल जे आहे 85% हे मात्र नक्कीच मिळू शकते. त्याच्यामध्ये बायबॅक अरेंजमेंट आहे का हे अजून एक प्रश्न होता. या बायबॅक अरेंजमेंटसाठी मला कल्पना नाही, परंतु म्हैसूरमध्ये काही अशा खूप मोठे बायर्स आहेत की जे कच्ची उदबत्ती घेतात. कच्ची म्हणजे सेंट नसलेली, परफ्यूम ते लोक स्वतः करतात. त्यांचे बायबॅक रेट्स अतिशय कमी आहेत. त्यामुळे मी तर प्रिफर करेन की तुम्ही आपला एक ब्रँड बनवून छोट्या प्रमाणात का होईना स्वतःचा ब्रँड विकायचा प्रयत्न केला तर जास्ती फायदा होईल. मला अजून एक प्रश्न दुसरा विचारला गेला होता की MSMEमध्ये वसुली हे अतिशय महत्त्वाचं आहे, ही कशी करावी. याच्यामध्ये MSME ॲक्टमध्ये जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये एक फॅसिलिटेशन सेंटर याची प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये नागपूरला जे जॉईंट डायरेक्टर आहेत ते त्यांच्याबरोबर तहसीलदार असतात, कमिशनर साहेबही असतात आणि आमचे इथले नितीन लोणकर आहेत बुटीबोरीचे, ते एक त्याचे सदस्य आहेत. यांच्याकडे तुम्हाला लिखितमध्ये पत्र द्यावं लागतं की कोणत्या कंपनीकडनं पैसे येणं आहे, किती दिवस झाले, त्याला जे एव्हिडन्स जोडावं लागतील की तुम्हाला परचेस ऑर्डर मिळाला होता, तुम्ही सप्लाय केला, त्यांनी ॲक्सेप्ट केला आणि नंतर वसुली झाली नाही. तर त्या पुढच्या मीटिंगमध्ये त्यांना समन्स दिला जातो आणि हे प्रश्न 1-2 मीटिंगमध्ये सॉल्व्ह होतात. बऱ्याचशा लोकांना याचा खूप चांगला अनुभव आहे, परंतु हे फॅसिलिटेशन सेंटर जे आहे हे चाललं नाही. मध्ये 2 वर्ष बंद पडलं होतं, आता परत सुरू झालं आहे. त्याच्या मागे लागावं लागतं, पण MSMEचे पैसे ॲक्टप्रमाणे वसूल करता येतात. याच्याबद्दल पर्सनल कॉन्टॅक्ट केला तर मी जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकेन. एकाने मला विचारलं होतं, मला वाटतं खांजोळेत, की मला कन्सल्टन्सीचे 3 विषय सांगा की ज्याच्यामध्ये मी कन्सल्टन्सी करू शकेन. मला हे नाही कळलं ॲक्च्युली ते इंजिनियर म्हणजे कन्सल्टन्सी टेक्निकल आहे की अकाउंटिंगमध्ये आहे, फायनान्शियल आहे. परंतु माझ्या डोक्यात जे कन्सल्टन्सीचे विषय आले ते मी एक साधारण सांगतो की सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये आजकाल एक सेल असतो, कन्सल्टन्सी सेल. त्यांना जे गव्हर्मेंट प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट प्रेझेंट करायला काही IT ट्रेंड आणि इंजिनियर्स असतात. ते प्रोजेक्टला जो कॉस्ट अलोकेट झाली आहे बजेटमध्ये, तेवढ्या बजेटमध्ये ते प्रोजेक्ट बसवून त्याचं प्रेझेंटेशन फायनान्स मिनिस्ट्रीला करून सँक्शन करून घ्यायचं. फॉरेन व्हिजिटर असतात त्यांना दाखवायचं. असे प्रत्येक मिनिस्ट्रीजवळ असे असिस्टंट आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती काम करतात. या ठिकाणी इंजिनियर्स आणि IT नॉलेज असलेल्या लोकांना
पुष्कळ स्कोप आहे. मध्ये मी हा विषय पाहिला होता नागपूरला जेव्हा अधिवेशन होतं, तेव्हा हे सगळ्या डिपार्टमेंटचे आणि मिनिस्ट्रीचे जे असिस्टंट असतात असे लोक, हे लोक तिथे अवेलेबल असतात. त्याच्यानंतर छोटे खूप कारखाने सध्या बंद पडलेले आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली विदर्भातले जवळपास पॉवर प्लांट्स आहेत, पेपर मिल्स आहेत, स्टील मिल्स आहेत, ज्या सेकंडरी स्टील आहेत, हे खूप मोठ्या प्रमाणात बंद पडले आहे. यांचा रियूज, रियुटिलायझेशन, रिस्टार्ट, त्याला विकणं, लिक्विडेट करणं किंवा रिझॉल्व करणं, याच्यासाठी खूप मोठी गॅप आहे. कोणीही अशी एजन्सी किंवा असे लोक अवेलेबल नाही आहे की जे या विषयामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतात. आमच्याजवळ स्वतःजवळ असे कित्येक फॅक्टरीज आहेत की ज्या विकायला काढल्या आहेत, परंतु घेणारे नाहीत. कुठेतरी यात घेणारे आपल्याला माहीत नाही. तर या विषयामध्ये रिसर्च करून जर कोणी पुढे काम करेल तर मला वाटतं त्याला पुष्कळ काम मिळू शकतं कन्सल्टन्सीचं, की रिस्ट्रक्चरिंग, रिहॅबिलिटेशन, रिझोल्युशन, रिस्टार्टिंग, रिइन्व्हेस्टमेंट या विषयामध्ये रिसर्च करायचं. आणि जेवढे इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोर्टाच्या जेवढ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये मदत करणं, ही एक चांगला मला उद्योग दिसतो आहे सध्या. सध्या या फील्डमध्ये कोणीच नाही आहे. खूपच छोट्या प्रमाणात जर करायचं असलं तर जे GST फायलिंग वगैरे जे कामं असतात अकाउंटिंगचे, याच्यामध्ये सर्व्हिस सेंटर आणि मग तुम्ही पर्सनल अटेन्शन देऊन त्याचं प्रत्येकाचा GST फाईल करून दिला तर असे खूप कामं मिळायची शक्यता आहे की प्रत्येकाला आपल्या घरी येऊन GST भरायचा असतो. छोटे उद्योग, पर्टिक्युलरली छोटे ट्रेडर्स, यांना ते जमत नाही. तर चार्टर्ड अकाउंटंटची गरज नसते याला एक ट्रेंड माणूस पाहिजे असतो की जो त्यांचं अकाउंटिंग पाहून GST भरून देईल, मंथली, ॲन्युअली, 6 मंथली. याच्यामध्ये खूप मोठी गॅप दिसते. एक नंतर मला एक प्रश्न विचारला गेला होता की मला या ग्रुपमधनं पैसे कमवायचे आहेत. मला त्याचा अर्थ नाही कळला, पण बहुतेक त्यांना हे म्हणायचं असेल की मला या ग्रुपच्या मदतीने पैसे कमवायला काही मदत कराल का, बहुतेक असा अर्थ असावा. याच्यामध्ये मी त्यांना उत्तर देईन की तुम्ही पहिले हे डिसाईड करायला पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रकारचा उद्योग करायचा आहे, की सर्व्हिस प्रोव्हायडर व्हायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, सेल्स करायचं आहे, दुकान टाकायचं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मेंटर देता येणार नाही. जर त्यांनी कळवलं आपल्याला की आम्हाला अशा प्रकारच्या उद्योगाची आवड आहे तर त्यांना आपण मेंटर देऊ शकतो. त्यांना अजून जर काही नुसतेच सूचना द्यायच्या असतील तर मी अजून सूचना करू शकतो की त्यांनी प्रत्यक्ष संपर्क करावा म्हणून, म्हणजे मग पुढे भेटता येईल आणि अजून विषय डिस्कस करता येईल. एक प्रश्न विचारला गेला होता, त्याच्यामध्ये ॲग्रोटेक हर्ब्स आणि ॲग्रोटेक फार्मिंगला IT कसं जोडायचं असा विषय होता तो. मला वाटते ते काही स्पायसेस करतात, बनवतात आणि त्यांना त्या स्पायसेसला फार्मिंगशी जोडायचं आहे. कारण फार्मर्सजवळ प्रोसेसिंग नाही आहे आणि प्रोसेसर्सजवळ फार्मिंग नाही आहे, असं काहीतरी वाटलं ते पाहून मला. त्याच्यामध्ये मला असं उत्तर द्यावं वाटतं त्यांना की त्यांनी असे जे ग्रुप्स आहेत, फार्मर्सचे खूप ग्रुप्स आहेत. इंडो इस्रायल आहे, तळेगाव दाभाडेला जे सेंटर्स आहे, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत रॉ मटेरियलच्या त्या त्यांनी पोस्ट कराव्या. ॲडव्हर्टाइजमेंट एक जरी दिली तरी खूप त्यांना सपोर्ट मिळेल. परंतु जसं इंडो इस्रायल हा ग्रुप आहे, याच्यामध्ये तुम्ही पोस्ट केलं तर तुम्हाला लगेच त्याचा रिस्पॉन्स मिळू शकेल की तुम्हाला काय हवं आहे. आणि अल्टिमेटली सोशल ग्रुपवरतून आजकाल खूप फास्ट पसरतं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नाही केलं तरी सोशल ग्रुपमध्ये 4 ग्रुपवर पोस्ट केलं तर ते रिक्वायरमेंट खूप फास्ट पसरतं. सगळे कम्युनिटीज आपापल्या ग्रुपमध्ये आहेत. तुम्ही कॉमन कम्युनिटीमध्ये पोस्ट करा, तुम्हाला खूप रिस्पॉन्स मिळेल. एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याच्यामध्ये ट्राय करता येऊ शकतो. सिल्क जे आहे, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर बाणेरला, तिथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे मॉडेल्स खूप छान पाहायला मिळतात. आम्ही पाहिले आहेत. जे लोक एक्सपोर्टर्स आहेत ते लोक वर्षभर काही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये फार्मिंग करतात. तर तुम्हाला जर टर्मरिक पाहिजे, हळद पाहिजे, तर तुम्ही वायगावच्या काही 25 शेतकऱ्यांची कॉन्ट्रॅक्ट करू शकता की वर्षभर मी तुमच्याकडनं 10 टन 20 टन हळद घेईल
या भावाने घेईन वर्षभर, मार्केट भाव कितीही राहिला ॲव्हरेज मार्केट रेट देईल, इन्स्टंट पेमेंट करीन, अशा टर्म्सवरती केलं आणि हे कॉन्ट्रॅक्ट जर रजिस्टर केलं कमिशनरकडे, तर तुम्हाला मला वाटतं वर्षभर तुम्हाला पाहिजे ते धणे, टर्मरिक, मिरची, मसाल्याचे जे पदार्थ आहेत, तेजपान, हे मिळू शकेल. नंतर एकाने विचारलं होतं मला मार्केटिंगमध्ये काय मदत होईल. मार्केटिंगला एक्झिबिशन्स असतात, मला वाटतं हर्बल मार्केटिंगबद्दल विचारलं यांनी. वनस्पती औषधीचं मार्केटिंग बहुतेक हा विषय होता. वनस्पती औषधी मार्केटिंग हा विषय तसा कठीण आहे. याला एक्झिबिशन्स मध्ये भाग घ्यावा लागतो. नागपूरला काही आहेत, आपले राजेंद्र काळे आहेत, तसे शैल हर्बलवाले, अशा लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट, याच्यावर एक प्रोग्रामही झाला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला याच्यात गायडन्स, मार्गदर्शन मिळेल की वनौषधी कशा विकायला. कारण की हा प्रश्न बहुतेक अहमदनगरवरून आला आहे. वनौषधीला डिमांड खूप आहे, परंतु तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. स्वतःचं तुम्ही जर एक छोटं सुरू केलं, सध्या एक एंटरप्राइज, वनौषधीचं दुकान सुरू केलं आणि कॉन्टॅक्ट्स केले लोकांना, काही औषधी जमा केल्या, वाळवल्या, त्याला कारण डिहायड्रेट करावं लागतं आणि पावडर करावं लागतं आणि पॅक करून ठेवावं लागतं, टेस्टिंग करावं लागतं. लॅबॉरेटरी टेस्ट रिपोर्टशिवाय कोणीही इम्पोर्टर घेत नाही. तर जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यांच्याकडनं कमीत कमी तुळशीपासून सुरू केलं की तुळस पावडर जमा केली तर मला वाटतं तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. सुरुवातीला जे विकल्या जाणारे औषधी आहेत त्यांचं पासून सुरू करा, स्वतः सुरू करा. नाही तर मग राजेंद्र काळेंना भेटा, त्यांचे फोन नंबर आहेत. मागचा प्रोग्राम त्यांचा होता झालेला हर्बलवर. एक प्रश्न असा विचारला होता की मी कॅपिटल कसं जनरेट करू MSMEचं. ॲक्च्युली कॅपिटलमध्ये जनरेट करण्यामध्ये त्रास नाही आहे. मुद्रा लोन जे अवेलेबल आहे, कोणत्याही तुम्ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये गेले, मुद्रा लोनचा फॉर्म मागा, त्याला लागणारे कागद जोडा, त्याला उद्योग आधार कार्ड जोडावं लागतं, एक पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं कन्सेंट टू एस्टॅब्लिश जोडावं लागतं. हे दोन जोडल्यानंतर मुद्रा तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही. कोणतीही बँक जर मुद्रा नाही म्हणत असेल तर तुम्ही ग्रामीणला संपर्क करा, आपण त्या बँक मॅनेजरला भेटून तुमचं मुद्रा सँक्शन करू शकतो. पण तो ते एक छोटंसं लोन आहे. मुद्राचं लोन पहिलं वापस केलं तर दुसरं लोन मात्र 2.5 लाखाचं चांगलं मिळतं आणि तिसरं 10 लाखाचं लोन मिळतं. त्याच्या थ्रू जाऊ शकता. व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे लोक मदत करतात, पण त्यांचा स्टेक खूप असतो. प्रॉफिट खूप चांगला असेल तरच तुम्हाला व्हेंचर कॅपिटल मिळतो. प्रॉफिट जर एक 20% कमी असेल तर तुम्हाला बाहेरचा इन्व्हेस्टर मिळणार नाही. सरकारी बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँकेतनं प्रयत्न करावा. परंतु याला स्टार्ट करायलाच मुद्रा आहे. मुद्रा अतिशय चांगला आहे. कोणचा उद्योग माझ्यासाठी चांगला आहे, असा एका महिलांनी, कोणी ताई आहेत, मला नाव नाही आठवत, परंतु त्यांनी आता जनरल प्रश्न विचारला, मी कोणता उद्योग करू. मला वाटतं आता त्यांचं ते टेम्परामेंट आणि बेसिक क्वालिफिकेशन पाहिल्याशिवाय असं उत्तर देता येणार नाही. परंतु मला काही अनुभव आहेत की जसं तुम्ही रोटी.com आमच्या इथे सुरू केलं होतं एका वेळी, चांगलं चाललं ते. तुम्ही rotiRice.com, chicken.com असे काही पण नाव देऊन, एक कॅची नाव देऊन फक्त ती वस्तू जरी सुरू केली तरी त्याला डिमांड येते आणि लोक ॲपवरनं बोलतात खायच्या वस्तू स्वच्छ चांगल्या असल्या, स्वस्त असल्याचं. दुसरं किड्स वेअर आहे किंवा बालवाडी सेंटर चालवणं. बालवाडी चालवणंसुद्धा एक खूप छान काम आहे. लहान मुलं असतात, त्यांना घरचे लोक बाहेर जातात नोकरीला, तर पहिले होत्या बालवाड्या, आजकाल त्याला अजून खूप सारे काही इंग्लिश नावं देतात. चाइल्ड केअर म्हणा. नंतर टेरेस गार्डन वगैरे हा सुद्धा विषय चांगला आहे स्त्रियांसाठी, की टेरेस गार्डनचं ट्रेनिंग घ्यायचं आणि करायचं आणि लोकांना करून द्यायचं. तर लोक जसं गार्डन क्लब असतात, नागपूर गार्डन क्लब, फ्लॉवर क्लब, इथे तुम्ही भाग घेतला, हिस्सा घेतला आणि जर तुम्ही लोकांना चांगले गार्डन करून दिले 1-2 माळे ठेवून, तर हा खूप चांगला बिझनेस चालतो. याला पैसे लागत नाही. जर कोणी स्त्री शिकलेली असली आणि तिने 2 माळी घेऊन थोडासा याचा प्रचार केला की तुम्ही टेरेस गार्डन करू शकता, तर त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. हा आमचा अनुभव आहे. नंतरचा एक प्रश्न होता की मी बिना टुरिंग करता एक्सपांड कसं करू. मी बाहेर जाणार नाही, परंतु मला एक्सपांड करायचं. हा विषय ॲक्च्युली थोडासा ॲडव्हर्टाइजमेंटचा आहे की तुम्ही प्रचार कसा करता. प्रचार करायला एक तर लिफलेट असतात, हँडआउट असतात किंवा पोस्टर्स असतात,
होर्डिंग्ज असतात. होर्डिंग खूप चांगला इफेक्ट देतात, कारण की ते खूप दिवस तिथे एका जागी ठेवले असतात. पेपरमध्ये दिलेला माणूस वाचतो, विसरून जातो. टेलिव्हिजनवरती अतिशय महाग असतात, परंतु FM वरती खूप स्वस्तामध्ये ॲड होते. FMचे जे आहे ते 10 सेकंदाचा एक काही 12,000चा वगैरे स्लॉट असतो, आठवडाभर चालतो. FM एक चांगली आहे आणि होर्डिंग्स खूप छान आहेत. तुम्हाला होर्डिंगसाठी जर भाड्याने नसेल घ्यायचं तर आपल्या घरावर, मित्राच्या घरावर होर्डिंग लावता येतात. त्याचा परिणाम चांगला दिसला आहे आणि त्याला पैसेही कमी लागतात. एकाने एक प्रश्न विचारला होता की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स FMCG याचं मार्केटिंग कसं करू. फास्ट मुव्हिंग जे कन्झ्युमर गुड्स आहे याला सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटची अतिशय आवश्यकता असते. जसं ॲम्वे वगैरे पाहाल तर ते नेट मार्केटिंग आहे. आपसात भेटून, मित्रांना भेटून काहीतरी स्कीम करून, परंतु ते ॲम्वे आहे ते खूप वर्षापासून करतात आहे म्हणून सक्सेसफुल आहे. कन्सल्टंटची मदत घेता येते. कन्सल्टंटची मदत घेतली तर मार्केट कन्सल्टंट असतात ते तुम्हाला या FMCGसाठी खूप चांगली मदत करू शकतात, कारण की याच्यामध्ये जे रिटेलर्स आहेत, होलसेलर्स आहेत, हे तुमच्या संबंधात आले पाहिजे. होलसेलर हे रिलीज करतात सगळं. नागपुरातही होलसेलर जसे कळमण्याला आहे, इतवारीमध्ये आहे, मुंबईला आहेत. मोठ्या शहरांमध्ये जे होलसेल मार्केट्स असतात तिथे तुम्हाला संपर्क करावा लागेल आणि तिथून तुम्ही जर रिलीज केलं तर ते छोट्या छोट्या गावांपर्यंत त्यांच्या गाडीनी पोचतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 30 ते 35% मार्जिन त्याच्यात सोडावं लागतं. मार्केटिंग ऑफ FMCG हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामध्ये मार्केटिंग कन्सल्टंट घेतला तुम्ही तर तुम्हाला चांगली सेवा मिळू शकते. एकाने विचारलं होतं सिट्रोनेला ऑइलबद्दल की मी सिट्रोनेला ऑइल बनवतो, याचं काय करू पुढे. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम, मागचा जो कार्यक्रम झाला हर्बलवरती, त्याच्यामध्ये होतं हे सिट्रोनेलाबद्दल आणि राजेंद्र काळेंना चांगली त्याची माहिती आहे. ग्रामायणमध्ये काही लोक आहेत आपल्याकडे, संजय सिन्हा आहेत, त्यांना याची चांगली माहिती आहे. खंडागळे म्हणून तिथे आहेत, नागपुरातच राहतात, त्यांचा स्वतःचा प्लांट आहे. तर तुम्ही ग्रामायणमध्ये संपर्क करा माझ्याशी, मी तुम्हाला काही लोकांशी जोडून देईन. सिट्रोनेला ऑइल 700 रुपये ते 1200 रुपये लिटर विकल्या जातात. याला काही जे परफ्यूम साबण बनवणारे आहेत हे लोक घेतात आणि बंगलोरला जे बायर्स आहेत काही अजून, त्याचं मंडी बंगलोरला आहे परफ्यूमची आणि इकडे नॉर्थला उत्तर प्रदेशमध्ये कन्नौजमध्ये आहे. तर तुम्हाला काही लोकांशी संबंध आला तर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात सिट्रोनेला ऑइल घेणारे लोक मिळतील. अजून तर मला काही प्रश्न दिसले नाही, परंतु आता लाईव्ह प्रश्न असतील तर आपण घेऊया. काही प्रश्न दिसतात का? मला दिसले का नाही. किती लोक लॉग इन झाले हे नाही कळत मला. 8 सुरू आहे. नाही तर काही आता प्रश्न नाही आहे, तुम्ही कंटिन्यू करू. आता काही प्रश्न असल्यामुळे आपण सध्या हे लाईव्ह इन सेशन बंद करू. जर काही प्रश्न असले तर मी फोन नंबर परत सांगतो. तो फोन नंबर दिलाही आहे प्रेझेंटेशनमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये जर प्रेझेंटेशन आहे त्याच्यात फोन नंबर दिला आहे. त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर पर्सनलीसुद्धा बोलता येईल. आणि पुढच्या 2 दिवसांनी परत याला घेऊन उद्या एक, कारण की एक MCDचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये कॅपिटल कसं जनरेट करता येईल आणि छोट्या उद्योगांना सरकारकडनं काय मदत होते याच विषयावरती कुलकर्णी साहेब विस्ताराने बोलतील. मला वाटतं ते महत्त्वाचं सेशन आहे. तर आजचा कार्यक्रम मी आता इथे थांबवावा लागेल, कारण की अजून आज उशीर झाला. उद्याचं पाहूया.